2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातून देशात सर्वात जास्त कोणी चर्चेला गेले असेल तर त्या होत्या नवनीत राणा। हिंदुत्ववादाचा आक्रमक पुरस्कार, आक्रमक भाषणं, अगदी हैदराबादमध्ये जाऊन खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात भाषणं ठोकली होती। त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या थेट मातोश्री निवासस्थानासमोर खासदार असताना नवनीत राणा यांनी मोठा राडा केला होता। मातोश्री समोर जाऊन त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं आणि नवनीत राणा अख्ख्या देशात फेमस झाल्या। महाराष्ट्रातही नवनीत राणा यांची रोधक चर्चा होऊ लागली। नवनीत राणा त्यावेळी अपक्ष खासदार होत्या। जशी त्यांची हिंदुत्वाची इमेज झाली तसं महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छुक झाला। पण त्यावेळची त्यांची डिमांड आणि आता झालेली त्यांची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानाचं अंतर झालंय। त्यावेळेस संपूर्ण देशात गाजणाऱ्या नवनीत राणा यांचा आजकाल राज्यातही विषय निघत नाही। मागच्या 2-3 दिवसांपूर्वी नवनीत राणा राज्यात मोठ्या चर्चेत आल्या होत्या। सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी त्या इच्छुक होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी भेट घेतली होती। या जागेसाठी त्या प्रचंड इच्छुक होत्या। नवनीत राणा सध्या भाजपमध्ये आहेत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेऊन त्यांनी या जागेवर स्वतःचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले। ही जागा राष्ट्रवादीकडेच राहिली आणि राज्यसभा राजेंद्र जैन यांना मिळाली। असं म्हणतात की नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन या जागेसाठी प्रयत्न केले होते। ही जागा भाजपकडे घ्यावी आणि नवनीत राणा यांनी स्वतःच्या पुनर्वसनासाठी या जागेसाठी इच्छा व्यक्त केली होती। पण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नवनीत राणा यांच्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत। पुढे नवनीत राणा यांना संधी मिळालीच नाही। नवनीत राणा यांचा मागच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला। 2024ची लोकसभा निवडणूक झाल्यापासून प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत नवनीत राणा इच्छुक होत्या। प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले, पण त्यांना ना राज्यसभा मिळाली ना विधान परिषद। नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे सध्या आमदार आहेत। एवढंच नाही तर 2019ला नवनीत राणा अपक्ष म्हणून खासदार निवडून आल्यानं अमरावती जिल्ह्यात त्यांचं मोठं वजन आहे। पण असं असून सुद्धा त्यांना ना राष्ट्रवादीनं पक्षात घेतलं ना भाजप त्यांना योग्य न्याय देत आहे। त्यामुळं नवनीत राणा आता सगळ्यांनाच नकोशा झाल्यात की काय अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। एकेकाळी राज्यात गाजलेल्या नवनीत राणा यांना सगळेच पक्ष का नाकारतायत, नक्की काय आहेत कारणं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं हा संपूर्ण ड्रामा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती। या जागेवर कसंही करून आपली वर्णी लागावी यासाठी नवनीत राणा यांनी जीवाचं रान केलं। त्यांनी थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। या जागेसाठी त्या प्रचंड इच्छुक होत्या आणि ही जागा भाजपने आपल्याकडे खेचून घ्यावी जेणेकरून आपल्याला संसदेत जाता येईल असा त्यांचा मोठा प्रयत्न होता। पण इथेच नवनीत राणा यांना पहिला मोठा धक्का बसला। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या या मागणीला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही। ही जागा अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीकडेच राहिली आणि त्यावर राजेंद्र जैन यांची वर्णी लागली। देवेंद्र फडणवीस यांनीही नवनीत राणा यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही विशेष असे प्रयत्न केले नाहीत, ज्यामुळं राणा समर्थक कमालीचे नाराज झाले। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। भाजपने माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाची घोषणा केली आणि नेमका हाच निर्णय नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या जिव्हारी लागला। प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मोठा प्रचंड विरोध केला होता। अमरावतीच्या स्थानिक राजकारणात पोटे आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद जगजाहीर आहे। राणा यांनी पोटे यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप श्रेष्ठींकडे थेट नाराजी व्यक्त केली होती। पण धक्कादायक बाब म्हणजे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या या तीव्र विरोधाला पूर्णपणे केराची टोपली दाखवत भाजपने प्रवीण पोटे यांनाच मैदानामध्ये उतरवलं आणि त्यांना अधिकृत उमेदवारी दिलीच। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अमरावतीच्या राजकारणात आता भाजप राणा दाम्पत्याच्या दबावाला बळी पडायला तयार नाही। आता मूळ मुद्द्याकडे येऊयात। एकेकाळी संपूर्ण देशात गाजणाऱ्या नवनीत राणा यांना सर्वच पक्ष आणि स्वतः भाजपसुद्धा आता का डावलत आहे। यामागं प्रामुख्याने 3 कारणं समोर येत आहेत। पहिलं कारण म्हणजे त्यांचा पक्ष बदलाचा इतिहास आणि त्यांची बदलती राजकीय भूमिका। नवनीत राणा यांनी राजकीय फायद्यासाठी कायम एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेत। 2014ची लोकसभा निवडणूक त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती। तिथे त्यांचा पराभव झाला।
त्यानंतर 2019ला त्यांनी थेट पलटी मारत काँग्रेस राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवली आणि त्या विजय झाल्या. खासदार म्हणून संसदेत गेल्यावर सुरुवातीला त्यांनी महाविकास आघाडीला अनुकूल अशी भूमिका घेतली, पण नंतर बदलत्या वाऱ्याचा अंदाज घेत त्यांनी थेट भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा उचलून धरला. मातोश्री समोरील हनुमान चालीसा वादामुळं त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि 2024च्या लोकसभेला त्यांनी थेट भाजपात प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांच्या या सततच्या राजकीय कोलंट उड्यांमुळं मतदारांमध्ये आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि निष्ठेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमरावती जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचा असलेला तीव्र आणि उघड विरोध. अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांशी आणि शिवसेना नेते आमदार बच्चू कडू यांच्यासोबत वाद आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तेव्हापासूनच स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये प्रचंड धुसफूस होती. बच्चू कडू यांनी तर थेट त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. महायुतीच्या याच अंतर्गत वादामुळं आणि स्थानिक नेत्यांनी आतून केलेल्या विरोधामुळं नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतरही राणा दाम्पत्यानं आपल्या आक्रमक आणि स्थानिक नेत्यांना अंगावर घेण्याची पद्धत बदलली नाही. आता जर भाजप किंवा महायुतीने त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर घेतलं तर अमरावतीत भाजपचे निष्ठावंत नेते आणि मित्रपक्ष बंडखोरी करतील आणि संपूर्ण महायुतीचं समीकरण बिघडू शकतं. म्हणूनच वरिष्ठ नेत्यांनी त्यांना बाजूला ठेवणंच योग्य समजलं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची वादग्रस्त विधानं आणि आक्रमक शैली, ज्यामुळे मित्रपक्षांची अडचण होते. नवनीत राणा त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी ओळखल्या जातात. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी थेट हैदराबादमध्ये जाऊन ओवैसी बंधूंविरोधात प्रचारामुळं त्या राष्ट्रीय राजकारणात मोठ्या चर्चेत आल्या खऱ्या, पण महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची मोठी किंमत मोजावी लागली. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीमधील मित्रपक्षांना नवनीत राणा यांच्या अशा वादग्रस्त विधानांमुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. अशा नेत्याला पक्षात घेऊन किंवा मोठं पद देऊन विरोधकांच्या हाती कोलीत देण्याची महायुतीची अजिबात इच्छा नाही. कोणत्याही नव्या वादापासून दूर राहण्यासाठी, आपली वोट बँक सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात प्रमुख पक्षांनी सध्या नवनीत राणा यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणं पसंत केलं आहे. एकंदरीत पाहिलं तर मागच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत नवनीत राणा स्वतःच्या राजकीय पुनर्वसनाचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, पण त्यांना ना भाजपने न्याय दिला ना राष्ट्रवादीने त्यांना जवळ केलं. पती आमदार असून आणि अमरावतीत स्वतःचं वजन असूनही आज नवनीत राणा महाराष्ट्राच्या राजकारणात एकाकी पडल्यासारखं दिसत आहेत. सगळ्यांनाच त्या नकोशा झाल्यात की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि नवनीत राणा यांच्या राजकीय भविष्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.